नमस्कार मित्रांनो. आपण तुरीचं, कापसाचं, सोयाबीनचं आणि बरंच काही मार्केट इंटेलिजन्स आपण दिलेलं आहे, आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही जाऊन बघू शकता. आता इथं आपण हळदीचं डिस्कस करणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हळदीच्या याच्यामध्ये काय आहे, भारताचं चंदन म्हटलं जातं हळदीला मित्रांनो. ठीक आहे, आणि भारत सर्वात मोठा उत्पादक, उपभोक्ता आणि निर्यातक तिघ आहे हळदीमध्ये. ठीक आहे, निर्यातक पण आहे मोठा, उत्पादक पण आहे आणि उपभोक्ता पण भारतच आहे. जगाच्या 80% मित्रांनो हळद भारतात पिकते. त्याच्यानंतर जर म्हटलं तर चायनाचा नंबर लागतो, मग म्यानमारचा लागतो, त्याच्यानंतर नायजेरियाचा लागतो आणि त्याच्यानंतर मग बांगलादेशचा लागतो. तर मित्रांनो, जो काही एक्सपोर्ट झाला होता मागच्या वर्षाचा, तो झाला होता आपला 1.62 लाख टन हळदीचा. ठीक आहे, आणि त्याच्या आधी झाला होता 1.70 लाख टन. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता की मागच्या वर्षी म्हणजे 2022-23चं 1.70 लाख होता, आणि जो मागच्या वर्षाचा हंगामाचा होता तो आपला 1.62 लाख टन होता. ठीक आहे, म्हणजे 23-24चा होता तो. तर कुठल्या देशांना आपण पाठवतो जर थोडक्यात सांगायचं झालं तर बांगलादेश, सौदी अरब, मलेशिया, USA, मोरोक्को आणि इराण. तर मित्रांनो, यंदा हळदीचं भाव वाढण्याचं आणि भाव तेजीतच राहण्याचं हे दोन मुख्य कारण बनत आहेत. ते म्हणजे जे काय आपला एक्सपोर्ट होणार आहे तो चांगल्या पद्धतीनं राहणार आहे, आणि जो काय मागच्या हंगामातला जो साठा होता आपला, तो साठा कमी झालेला आहे. ठीक आहे, साठा कमी झालेला आहे, खूप कमी साठा आपल्याकडे शिल्लक आहे. त्याच्यामुळे भाव हे तेजीतच राहतील. मागच्या महिन्यात 5.5 ते 6% ने पडला होता भाव, परंतु भाव पुन्हा त्याच स्थितीत येण्याची चान्सेस आहे. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर जो आपला एरिया आहे, लागवडीचा जो एरिया आहे तो थोडा वाढला होता. म्हणजे जवळपास तो 20% वाढलेला आहे मित्रांनो. किती? 20% वाढलेला आहे. ठीक आहे, 20% वाढलेला आहे एरिया महाराष्ट्रामध्ये फक्त. परंतु जर ओव्हरऑल तुम्ही बघितलं, बाकीचे आपले जेवढे राज्य आहे महाराष्ट्रात, आपलं भारतात लागवड करणारे, ते जर ओव्हरऑल बघितलं सगळे राज्य मिळून, तर जवळपास एक 10 ते 15%ची वाढ करतात फक्त. ठीक आहे, पण महाराष्ट्रात थोडी वाढ शिल्लक झालेली आहे. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपला की भाव किती राहतील. तर मित्रांनो, भाव जाण्याचे तुमचे चान्सेस आहे 15,000 रुपयांवर. ठीक आहे, 15,000 रुपये. 15,000 रुपये तुम्ही बघितलं आहे मागच्या हंगामामध्ये सुद्धा 15,000 रुपयाच्या पलीकडे भाव केले होते. तर आता या महिन्यासाठी आणि पुढच्या काही 10 ते 15 दिवसासाठी हा भाव आपला 15,000 रुपयाच्या अपडेट्स आपल्याकडे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी सखोल विश्लेषण करून काय भाव राहील त्याचाही अपडेट मी तुम्हाला लवकरच या चॅनलवर उपलब्ध करून देईल. आणि ती सिरीज तुम्ही बघायचीच असते मित्रांनो, की नेमकं या वर्षामध्ये कमीत कमी किती भाव आपल्याला भेटला पाहिजे. ठीक आहे, मग कापसाचा असो, हळदीचा असो, काही इतर कुठलं सोयाबीनचा असो, तुरीचा असो. ठीक आहे, या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात. त्याच्यामुळे नवीन असाल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तोपर्यंत काळजी घ्या तुमची स्वतःची, देशाची आणि परिवाराची सुद्धा. धन्यवाद.